गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर ही माझी घरातली रानूबाई आहे, कॅट आहे. तर लहानपणीपासून ती इकडंच राहिलेली आहे. आता मोठी झाली आहे. तर ती झोपली, आरामात बसली आहे. मी तिची व्हिडिओ काढली. हे हळदीचं झाड आहे, मी मागच्या वर्षी लावलेले. आतमध्ये हळद आता येईल, पाऊस आला आणि पावसाने आता उगवून येईल हळद याच्यामधून. तर हळदीची कुंडी आहे. पाणी घालते आता मी. पाणी घातलं की ते वरती येणार त्याचे झाडं. काळी हळद आहे, काळी हळद. ही आमची दुसरी रानूबाई आहे. माझी कॅट आहे ना, तिचीच बहीण आहे ही मोठी. आणि तिला पण आता पिल्लू झालं आहे. तर आता मी गावावरून आले ना काल, तर मग मी सकाळी पाणी घालायला गेलेली. तर तिथं ते पिल्लू आणि ती बसलेली होती. मग अर्धी साडी फाडली. जाळी होती ती, भांडे घासायची जाळी असते ना, भांडे ठेवायची. त्या जाळीला वरून ते साडीचं कवर शिवून घेतलं आणि तिची बसायची सोय केली. तर ती आता आरामात बसलेली आहे. पिल्लू आहे तिचं. हे खाली पण शिवलं ते जाळीला, ते दाखवते मी. आणि ते खाली पडू नये म्हणून खाली हिरवं कापड पण टाकलं आहे. कारण आता आमचं घर आहे ना दुसऱ्या माळ्यावरती, गाठण दिली आहे. तिथं 2 साईडनी शिवून घेतलं. हे हिरवं कापड टाकलं आहे. तर ही आमची मांजर होती ना, आमची कॅट घरातली, तर ती वरून खाली पडलेली दुसऱ्या माळ्यावरून. तर हिचं म्हणजे मनात बसलं आहे ते. तर पडू नये म्हणून आहे ना, खाली हिरवं कापड टाकलं आहे मी, ग्रीन कापड. तर अशी हिची सोय केलेली आहे. आता ती आरामात राहील. तिला वाटेल तर जाते ती, परत येते. कुठं तर घेऊन जाईल, परत येईल ती असं. तर आणि असं ती एकटीच असते किती वेळा. ते बऱ्याच वेळेला लाईव्हला पण लाईव्ह तिच्यावरतीच कॅमेरा केलेला असतो. तर अशा प्रकारे मायलेकींची सोय केलेली आहे. आणि मी बऱ्याच वेळेला पाहिलेलं आहे, मांजरींना जेव्हा पिल्लू होतं ना, म्हणजे बाळंतीण होतात ना, तेव्हा त्या खूप असं म्हणजे मन त्यांचं आहे ना खूप हे होतं. आणि त्या जे शरण आल्यासारखं करतात त्या, आणि आपल्याकडून करून घेतात ते सेवा. गावची मांजर पण माझी अशीच आहे. मला बऱ्याच वेळेला अनुभव आहे. त्यांना जेव्हा बाळ होतं ना, तेव्हा त्यांना असं आपल्याकडून अपेक्षा असते की आपण जवळ घ्यावं, बसावं. ही आमची गावाकडची मांजर आहे. गावाकडच्या मांजरीला पण पिल्लं झाले. रानू थांब, बाहेर नको, चालली बाहेर आमची रानूबाई. तर थांब, पिल्लं झालेले आहेत. तिला पण 2 पिल्लं झाले. ती पण बाळंतीण झाली आणि सोप्याखाली बसलेली. तर कुठून आवाज येतोय म्हटलं बघते, तर खाली सोप्याखाली घेऊन बसलेली 2 पिल्लं. मग तिला पण तिची पण सोय करून दिली. दुसऱ्या दिवशी ती इकडं बेडच्या खिडकीमध्ये आणून ठेवलं पिल्लं तिने. तर तिला पण सोय करून दिली. तिला पण दूध बसायला जागा केलेली गावी. तर तिचे हे 2 पिल्लं आहेत. ती पण बाळंतीण झाली आहे गावी. तर पहिलं पण तिचं एक पिल्लू आहे मोठं, म्हणजे 2 पिल्लं होते. एक गायब झालं, कुठं तर खाल्लं कोणी. आणि हे मोठं पिल्लू आहे ना, ते पण तिच्याजवळ म्हणजे आपण कसं आई करत जवळ आलेलं असं, तसं ते ओरडून जवळ आलेलं. तर हिने घेतलेलं जवळ, म्हणजे मागच्या मागच्या याचं पिल्लू आलेलं. तर शेवटी आई असते. कोणतीही आई असली तरी ती सारखीच असते. सगळ्यात मोठी आई असते. आणि आईशिवाय आपण मोठं होऊ शकत नाही. आपल्याला जन्म देणारी आई जन्म दिला तरच आपण मोठं होतो. आणि हे असे दूध पितायत. त्यांची सोय करून दिलेली आहे चिटकून. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ह्या मायलेकींची पण भेट झालेली आहे. तर ती अशा प्रकारे तोडत आलेली वास लागतो. थँक्यू व्हेरी मच.